आणि आम्ही 3 मित्र आणि समोर 2 जण, आम्ही 5 मित्र फिरायला निघालो आहोत। समोरचे 2 मित्र म्हणजे आता त्यांचा फोटो आपल्याला दाखवणे शक्य नाही। या ठिकाणी लोखंडे सर बाजूला दिसत आहेत, परंतु मित्रांनो आता आम्ही आंबोली घाटाचं दर्शन तुम्हाला घेणार आहोत। आंबोली घाट चलत असताना सर्व मित्रांच्या सहवासामध्ये महाराष्ट्र फिरावा, महाराष्ट्रातल्या प्रत्येक मायभूमीला वंदन करावं, ठिकठिकाणी फिरावं, चांगलं ठीक पाहावं, अनुभवावं आणि एक झाड लावावं। तर आम्ही सांगत असतो सगळ्यांना की मित्रांनो, एक झाड लावा, एक झाड मोठं करा, एक झाड दान करा। आणि हे दान करता करता आम्ही आता पोहोचलो आहोत आंबोली घाटामध्ये। तुम्हाला आंबोली घाट निसर्गरम्य ठिकाण म्हणजे आंबोली घाट, झाडा झुडपाने फुललेला घाट म्हणजे आंबोली घाट, आंब्याच्या आमराईने फुललेला म्हणजे आंबोली घाट। किती निसर्गामध्ये शक्ती आहेत, झाडं झुडपं आहेत, प्राणी पक्षी आहेत। अरे खऱ्या अर्थाने हे प्राणी पक्ष्यांचं ठिकाण आहे, तिथं माणसाने राज्य केलं आहे। माणूस कुठे जाईल आणि कसं राहील काही सांगता येत नाही, माणसाने सगळ्यांच्यावरती राज्य केलं आहे। किती सुंदर घाट आहे, किती मस्तपैकी वेगवेगळ्या प्रकारची फळझाडं आहेत, फुलझाडं आहेत, फळझाडं आहेत। छान असा आंबोली घाट आपण क्रॉस करत आहोत। आनंद वाटतो, आमचे हे दिसत आहेत, थोडीशी दिसत आहेत घोडके सर, ते आता ड्रायव्हिंग करत आहेत। सर बाजूला लोखंडे सर आहेत, ॲडव्होकेट माळी सर आहेत, आमचे मास्तर आहेत आणि आम्ही स्वतः। तर सांगायला आवडेल की आम्ही गुड मॉर्निंग ग्रुपमधले सर्व मित्र विचारपूर्वक आम्ही हा घाट आम्ही पास करत आहोत। समाधान वाटतं की बाबा निसर्गरम्य ठिकाणामध्ये सगळ्यांसोबत रमावं, हसावं, खेळावं। उत्तरार्धामध्ये बोनस मिळालेलं आयुष्य हे निसर्गाच्या सानिध्यात घालावं आणि म्हणून हा आवर्जून आंबोली घाट मी तुम्हाला दाखवण्याचा आहे। ही गाडी आता उमरगा आहे, उमरगा गेलेली गाडी आहे। खूप बरं वाटलं, देवगड उमरगा ही गाडी आता आम्ही पाहिलेली आहे। खूप आनंद वाटतो मित्रांनो, आमच्याच तालुक्यातली, आमच्याच गावातली गाडी या आंबोली घाटातून पास झाली। खूप आनंद वाटला। चला तर मित्रांनो, अशा अनेक क्लिप पाहण्यासाठी नक्कीच सोबत राहा। भूमिपुत्र वाघ, रिपोर्टर, लोकहित महाराष्ट्र।